आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. बायकांचं आयुष्य किचन मधून सुरू होतं आणि किचन मध्ये थांबत असतं. म्हणजेच काय, आता किचन मध्ये संपतं असं म्हणत नाही. आयुष्य कधी संपत नसतं, आयुष्य पुढे जात राहतं. पण ज्यांचं जे आयुष्य असतं ते किचनच्या अवतीभोवती रेंगाळत असतं, हे बरोबर आहे असं मला वाटतं. बरोबर ना? नक्कीच. करेक्ट करा. बायका किचन मधून जरी बाहेर पडल्या तरी सुद्धा त्यांच्या डोक्यात किचनचे विचार असतात. आज काय करायचं, दुपारी काय करायचं, दुपारी सगळं आवरलं जाऊन बसलं तरी अरे संध्याकाळी काय करायचं हा विचार असतो. एक्झॅक्टली मला हे म्हणायचं होतं, वेगळं काही नाही. आणि तशाच प्रमाणे मग आज प्राजक्ताने मला सकाळी विचारलं की पराठे करायचे होते, पण पराठे करायचे की त्याच पिठाच्या पुऱ्या करायच्या. आता हा क्वेश्चनचं उत्तर मी देऊ शकत नाहीये. खरं तर आता हे डिसाईड करावं लागेल. आणि खरं तर हा प्रत्येक घरामध्येच अशा गोष्टी होत असतात, म्हणजे कमी अधिक फरकाने. आता काय सांगणार, पराठा करायचा की पुरी करायची, काय आन्सर करायचं? आवड निवड म्हणून नाही बघा, नाही विचारलं माझ्या मनाला येईल ते मी केलं तरी तुम्ही खाणारच आहे ऑफकोर्स. पण मी का विचारते, तुम्हाला आवडतं तळले तुळलेलं जास्त, तळलेच त्यामुळे ईश्वरीला आवडतं, तिला टिफिन आहे साहजिक म्हणून आहे. म्हणलं पण जरा वेगळं काहीतरी. त्याच्यामध्ये पण काय होतं, थोडस कन्फ्युजन होतं की बॅक टू बॅक आपण काही दिवस मागे आपण ठीक आहे ना, एवढं काय तर नेहमी खात नाही की नाही, नेहमी खात. नेहमी 1 लिटर तेल मला महिन्याला लागतं, म्हणजे आपण किती तळले That's it. विचार कर. हाऊ हेल्थ कॉन्शियस यू आर. ओके, फायनली तेल तर मी याच्यामध्ये ओतलेलं आहे. आणि आमच्या घरातला एक जेन्युइन प्रॉब्लेम असा आहे की मला असं वाटतं की किचन छोटं असेल, मोठं, व्हॉट्स एव्हर कसंही असेल, पण बाटल्या धुतल्यानंतर, ह्या सगळ्या पाण्याच्या बाटल्या त्या धुतल्यानंतर त्या इथे अशा उपड्या घालते आणि तुम्ही येऊन दोघं पाडता. मी सहज असा धक्का मारतो आणि याचं झाकणं तरी खाली पडतात किंवा ह्याच्या बाटल्या तरी खाली पडतात. हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. आणि ते झाल्यानंतर मग थोडीशी चिडचिड होते आणि त्याच्यातून मग परत दिवस सुरू होतो, असं आहे. सो ईश्वरीला स्कूलमध्ये पण जायचं आहे, तिचं स्कूल आहे, ती क्लासला गेली आणि तिच्या स्कूलसाठी म्हणून ही सगळ्या रेसिपी, झटपट रेसिपी चालू आहे. आणि मेथी पराठा, ऍक्च्युअली आपण सांगायचं विसरलो, मेथी पराठा, मेथी आणि बटाटा मिक्स पराठा असेल, पराठा करणार किंवा मग पुरी करणार. ओके, दॅट्स इट. ओके, डन. प्राजक्ताची मेहनत की एवढं सगळं मळून घेताना जी बऱ्यापैकी दमछाक होते, त्याच्यामुळे मी तिला असं म्हटलं की तुला जर का त्रास होत असेल हे मळायला तर मी थोडीशी मदत करून देतो, जेणेकरून पुरी किंवा पराठा जास्त खुसखुशीत होईल. करेक्ट प्राजक्ता? ते जरा माझ्याचमुळे झालंय, मी मोठं घ्यायचं सोडून मी छोटं घेतलं, बरोबर, त्यामुळे ते मला मिक्स करायला मिळत नाही, कंटाळा केला. ओके. आणि त्याचबरोबर चटणीसाठी आपल्याला नारळ फोडायचा आहे. आता या नारळामध्ये किती पाणी असेल सांगू शकता का? मला असं वाटतं की 2 ते 4 चमच्यापेक्षा जास्त पाणी याच्यामध्ये असणार नाही. मी बोलल्याप्रमाणे याच्यामध्ये फक्त 2च चमचे पाणी निघाले. कुठलाही पदार्थ असेल, त्या पदार्थामध्ये जर का तडका नसेल तर तो पदार्थ चवीला अपूर्ण राहतो, असं माझं मत आहे. तुला काय वाटतं प्राजक्ता? हो. तर त्याप्रमाणेच मला असं वाटतं की पराठा किंवा पुरी जे काही असेल त्याच्यासोबत प्राजक्ताने मस्तपैकी चटणीचं नियोजन केलंय. ग्रीन चटणी असणार आहे मला वाटतं. त्याच्यामध्ये काय काय घेतलं? खोबरं, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि डाळ जिरं नाही घालणार आहे. ओके, असं घालून म्हणजे ह्याची ग्रीन चटणी तयार होईल मला वाटतं, है ना, झकास मध्ये. त्याच्यामध्ये जर का दही लागलं तर आपण वरून घेऊ शकतो, बरोबर, किंवा घालूही शकतो किंवा वरून घेऊ शकतो मला वाटतं, जर का हवं असेल तर त्याप्रमाणे. एकीकडे महाविकास आघाडी, महायुती यांच्यामध्ये तुंबळ असं युद्ध चालू आहे, चुरस रंगलेली आहे. आणि याच्यामध्ये आघाडीवर आहे महायुतीचं सरकार. येणार असं एक चिन्ह दिसतंय, एकदम टम्म अशी फुगून तयार आहे. आणि कढईमध्ये दुसरी पुरी जाण्यासाठी तयार. जिंको कोणी हरो कोणी, आपल्याला मात्र खायचं आहे पुरी, आपल्याला मात्र खायची पुरी. बरोबर आहे, कोणी जिंको, हे बघ, कोणीही जिंकलं किंवा कोणीही हरलं, आपल्या आयुष्यावर विशेष असा परिणाम काहीच होणार नाही, काही फरक पडणार नाही. फक्त ह्याचा स्मेल एकदम भारी येतोय प्राजक्ता. आय डोंट नो. आता मी तुला प्रॉपर अशी व्यवस्थित मदत करतो, जेणेकरून
हा जो तुझा बेत आहे हा फक्कड होईल आणि वेळेत होईल, कारण आता मी इथून जास्त कंट्रोल करू शकत नाही. एक पिरियड काम करा. 5:30 पर्यंत स्कूल आहे ना, तर 4 पर्यंत. सेट बाळा, ऑल रेडी. कुठला पेपर आहे तुझा आज? इंग्लिश आहे. हे घ्या ईश्वरी, तुमच्या टीचरसाठी पाकिट. हा नाही, फोटो क्लास फोटोच आहे. हो, पण पाकिट तर मागितलंय ना त्यांनी. आजकाल पाकिटचा जमाना आहे बाबा. हे बघ, पाकिट का कमाल. प्रोजेक्ट रेडी? डन ना? ओके. पडदे पण घ्या. पिशवी त्याला पिशवीचं माहिती नाही. सो आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. बाहेर जायचं कारण आहे तर पडदे एवढे लांब आणले होते बेडरूमसाठी, त्याला अल्टर करायचे, शॉर्ट करायचे. त्याचबरोबर जर का वेळ मिळाला 5 वाजले, ईश्वरीला पण घेऊन यायचं आपल्याला, त्याच्यासाठी म्हणून जाईल का ह्याच्यामध्ये. ईश्वरीच्या शाळेमध्ये आलोय तिला कलेक्ट करण्यासाठी म्हणून. पहिल्यांदा हे लोक वॉकिंग स्टुडंटला सोडतात, त्याच्यानंतर मग व्हॅन स्टुडंटला त्याच्यानंतर सोडत असतात. त्याच्यामुळे वॉकिंग स्टुडंटच्या पॅरेंटची पहिल्यांदा सगळ्यात जास्त गर्दी असते. त्या ग्रुप मधून ईश्वरी फायनली आम्हाला भेटलेली आहे. 15 मिनिटं झाली आम्ही वाट बघतोय. तो आता आपण एक छोटंसं काम करतोय. हे काम केल्यानंतर व्हिडिओ एंड पण करायचा आहे आणि ते काम मी तुम्हाला दाखवतो. हे काम असं असणार आहे की हे जे आपलं सिंक आहे, हे सिंक बरेच दिवस झाले साफ केलेलं नाहीये आणि थोडंसं म्हटलं साफ करून घेऊया, कारण अशा कामांना कोण येणार, हे आपलं आपणच करावं लागतं. आणि जर काही चूक झालं तर मग अचानक इकडून सगळं ओव्हरफ्लो वगैरे येऊ शकतं. त्याच्यामुळे एक प्रिव्हेन्शन म्हणून मी साफ करतोय आणि ईश्वरी पळ काढते इथून, ती मला मदत करायला येत नाही. ईश्वरी कम हिअर, प्लेज कम हिअर. बघा तिला हे हवंय ते हवंय. हा, हँडग्लोवची काहीच गरज नाही. सो हे काम करून झालेलं आहे आणि प्रोजेक्ट आता जी लावालावीची काम आहे ती करत बसली. आणि हे काम करताना मला थोडीशी इंजुरी झाली, छोटंसं रक्त आलं, पण एकदम टायमिंग मध्ये प्रोजेक्टने मला त्याच्यावर हळद लावून बांधून पण दिलं. आता हे बरं होईल प्रोजेक्ट आहे ना. मला पण लागलं. असं आहे, म्हणजे कधीतरी आपण एखादं वेगळं काम करायला गेलो ना तर असं लक्षात येत नाही आणि पटकन लागलं काय माहिती, आता 1-2 दिवस जातील बरं व्हायला. असू दे, सगळी कामं आम्ही करत होतो सकाळी उठल्यापासून. जी काय छोटी छोटी मदत होती घरगुती, कारण कसं असतं शेवटीला आपणच आपल्या घराची काळजी घेणार, दुसरं कोणी येणार नाही ना प्रोजेक्ट. आणि ईश्वरीने पण खूप मदत केली आम्हाला. बाहेरचं सगळं क्लीन वगैरे केलं, मास्क लावलाय प्रॉपर एकदम. ती सेफ्टी घेऊन काम करते मला. हो, तर हा सगळा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याच्याबद्दल कमेंट करा. जसं आपल्या कुटुंबावर आपण प्रेम करताय तसं प्रेम कायमस्वरूपी असू दे. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या एक्साइटिंग फॅमिली ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. आभार.